छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल टॉवरची केबल चोरणाऱ्या एका चोरट्याला वेदांतनगर पोलिसांनी रंगेहात पकडून बेड्या ठोकल्यात। टॉवर दुरुस्तीचे काम असल्याचं सांगून हा चोरटा बिल्डिंगवर चढला आणि त्याने तब्बल 8,000 रुपये किमतीची कॉपर केबल लंपास करण्याचा प्रयत्न केला होता। छत्रपती संभाजीनगरच्या पदमपुरा परिसरात एका मोबाईल टॉवरवर चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न उघडकीस आलाय। जनार्दन त्र्यंबकराव कणखर यांच्या फिर्यादीनुसार दिनेश प्रकाश सोनगिरी यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवर असलेल्या मोबाईल टॉवरला आरोपींनी लक्ष केले होते। अभिषेक डान्सिंग चव्हाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। 7 एप्रिल रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास आरोपीने टॉवरवर दुरुस्तीचे काम असल्याचे खोटे सांगून प्रवेश घेतला होता। तेथे पोहोचताच त्याने टॉवरला जोडलेली DCDB ते SMPS दरम्यानची 35 स्क्वेअर ची हिरव्या रंगाची कॉपर केबल कापण्यास सुरुवात केली। पोलिसांनी त्याच्याकडून 8,000 रुपयांची जुनी वापरती केबल, लोखंडी पकड, स्क्रूड्रायव्हर आणि कटर असा एकूण 8,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। वेदांतनगर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी मुंडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे। दरम्यान टॉवर चोरीच्या वाढत्या घटना पाहता पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जाते।